श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 16 मे म्हणजे शुक्रवारी आली आहे संकष्टी चतुर्थी। हिंदू धर्मात भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणजे सर्व अडथळे दूर करणारा देव मानला जातो। असे म्हटले जाते की जर भगवान गणेशाची नियमित पूजा केली तर जीवनातील संकट कमी होतात आणि सुख समृद्धी येते। पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी शुक्रवारी 16 मे रोजी पहाटे 4:03 सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी शनिवारी 17 मे रोजी पहाटे 5:13 असणार आहे। आणि उदय तिथीनुसार 16 मे रोजी एकदंत संकष्टी चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाईल। हे व्रत केवळ अडथळे दूर करत नाही तर इच्छा पूर्ण देखील करते। या दिवशी खऱ्या मनाने उपवास आणि प्रार्थना केल्याने घरात आनंद, शांती आणि समृद्धी येते। धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू। ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंटमध्ये ओम गणपते नमः लिहायला अजिबात विसरू नका। हिंदू धर्मामध्ये वैशाख महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि या महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं सुद्धा खूपच महत्त्व आहे। या चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केलं, त्याचबरोबर यथाशक्तीप्रमाणे दान केलं तर आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणारच आहे, पण आपल्यावर गणपती बाप्पांची सुद्धा विशेष कृपाही होणार आहे। पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं, म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची। ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला ओम गणपते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो ते मध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं। तर आंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे घेऊ शकतात आणि या पाण्यामध्ये जी वस्तू आपल्याला टाकायचे ते म्हणजे पंचगव्य। आता पंचगव्य तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात किंवा अगदी तुम्ही अंगाला चोळलं आणि त्यानंतर स्नान केली तरीही चालणार आहे। आता पंचगव्य म्हणजे काय, तर गाईचं दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या 5 गोष्टींच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात। गायीशी संबंधित या 5 गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। हिंदू धर्मात पंचगव्याशिवाय कोणतेही शुभकार्य पूर्ण होत नाही। खेड्यापासून शहरापर्यंत कोणत्याही धार्मिक सण, शुभकार्य, पूजा, विधी यामध्ये पंचगव्याचा वापर करण्याला प्राधान्य दिलं जातं। पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीर शुद्धीपर्यंत केला जातो। आता पंचगव्य आपल्याला कुठे भेटेल, तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे सहज तुम्हाला पंचगव्याची छोटीशी बॉटल जी आहे ती भेटून घेणार आहे। आता हे पंचगव्य आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला स्नानही करायची। त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर काळे तीळसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे। तीळ हे गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय, त्याचबरोबर तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती। तसेच आपण जेव्हा पण आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। आता या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायचे, पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे, 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे। ही स्नान करताना आपल्याला निरंतर ओम
गणगणपते नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपाही होणार आहे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करून घ्यायचं आहे, देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची. गणपती बाप्पांना तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे. जलाभिषेक करताना आपल्याला 11 पळी पाणी गणपती बाप्पांवर अर्पण करायचे. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप हा करायचा आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आणि त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपाही होत असते. त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायचे. लाल जास्वंदीचे फूल अर्पण करायचे. तसेच 21 दुर्वांची जुडीसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायची. ही जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर ही जुडी गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या हातावर आपल्याला अर्पण करायची. त्याचबरोबर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्यसुद्धा दाखवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याकडं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचना करून घ्यायची. तसेच या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या व्रतकथेचं पठणसुद्धा आवर्जून करायचं. गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हेच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.